कोणी नाही आलं रे, कोणी नाही आलं. शेवटी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कोण आलं? आंबेडकर. 2 दिवसाआधी पुण्यामध्ये राहुल गांधीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये काय झालं, एक तिथं आदिवासींची मुलगी पण आली होती. तिचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला, तर तुम्ही पण बघितला असेल. आणि त्या मुलीनं पोटतिडकीनं म्हटलं, की आमचं विद्यार्थ्यांचं, आदिवासींचं विद्यार्थ्यांचं तिथं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनासाठी तुम्ही भेट द्या. राहुल गांधीनं म्हटलं, की "हो, मी पण येणार, मैं भी आऊंगा, सरकार के दबाव गिरेगा, सरकार थोडीशी हलणार, मैं भी आऊंगा." याच्या फक्त मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात. हे काही करत नाहीत. वेळेवर कोणी साथ देत नाही. वेळेवर येथे फक्त आपलंच रक्त, बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त, म्हणजे सुजातदादा आंबेडकर तिथं पोहोचले. आदिवासींसाठी, ओबीसींसाठी, एस-सींसाठी, या सर्वांसाठी जर कोणी येत असेल ना, तर येते ते आंबेडकर. म्हणजे काँग्रेसवाले एवढे पाद्रे आहेत ना, मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्राची विधान परिषद निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय केलं? पाद्र्यांनी फॉर्म मागे घेतले. फॉर्म मागे घेतले तर घेतले आणि जे पक्ष लढत होते, समजा वंचित आघाडीसारखा पक्ष लढत होता, त्यांना समर्थन नाही दिलं. उलट निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी म्हटलं, की आमचे जे नगरसेवक आहेत किंवा आमचे कार्यकर्ते आहेत, ते व्होटिंगच करणार नाही. म्हणजे मतदानावर बहिष्कार टाकला त्यांनी. पण वंचित आघाडीला सपोर्ट नाही केला. हे लोकं कधीच आंबेडकरी नेत्यांना मोठं होऊ देत नाहीत आणि हे स्वतःही मोठं होत नाहीत. 2029ला मी सांगतो तुम्हाला, त्याच्या आधी हा माहोल जो बनलाय, सरकारविरुद्ध माहोल बनलाय. अभिजित दिपके असो, चंद्रशेखर आझाद असो, बाळासाहेब आंबेडकर असो, यांनी जो सरकारविरुद्ध माहोल बनवलेला आहे पूर्ण भारतामध्ये, हा माहोल आता हे हायजॅक करतील आणि 2029च्या निवडणुकीमध्ये हे स्वतःच अहंकारी भूमिकेमध्ये, राहुल गांधी जरी मनानं साफ असला ना, त्याच्यापर्यंत हे जे खालचे नेते आहेत काँग्रेसचे, हे कधीच सत्ते पोहोचू देते नाहीत. त्याला काय सांगतील का काँग्रेस बहुत स्ट्राँग आहे अपनी. नंतर हे काँग्रेस जमिनीवर काहीच नाही आहे. जमिनीवर या काँग्रेसच्या नेत्यांची, जनतेची काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे हे काय सांगतील नेते, राहुल गांधीला, की आपण बहुत स्ट्राँग आहे. राहुल गांधी काय करणार, अहंकारामध्ये काँग्रेस स्वतःसोबत निवडणुकीला पुढे जाणार. कारण 2-3 प्रस्थापित नेत्यांना सोबत घेऊन आंबेडकर नेत्यांना हे परत डावलतील आणि परत मी सांगतो तुम्हाला 2029 मध्ये मागच्या वेळेला 100 आले, त्यावेळेला 50 पण जागा येणार नाही. हे काँग्रेसवाले असेच करतात नेहमी. हे बीजेपी वाल्यांना माहिती आहे. बीजेपी वाल्यांना पण हेच पाहिजे, की काँग्रेस हा सॉफ्ट टार्गेट आहे. म्हणून हे जे काँग्रेसवाले आहेत ना, चंद्रशेखर आझाद असो, बाळासाहेब आंबेडकर असो, मायावती असो, यांनाच कधी सन्मानपूर्वक जागा देतील नाही, सन्मानपूर्वक मीटिंगला बोलवतील नाही आणि नंतर मग युतीत घेतील नाही आणि मग ते स्वतःच उभे जातात. नंतर स्वतःच उभे होतात आणि मग ते पडतात. आता सांगतो 2029ला जर काँग्रेसला सत्तेत जायचं असेल, बीजेपीला जर हरवायचं असेल, बाळासाहेब आंबेडकर असो, सन्माननीय बहिणजी असो, मायावतीजी, चंद्रशेखर आझाद असो, ह्या तिघांना सोबत घेतल्याशिवाय हे सत्तेत जातील नाहीत. आंबेडकरी नेत्यांना जर हे डावलतील, तर काँग्रेस 2029च्या निवडणुकीमध्ये सुपडा साफ होणार. मी तुम्हाला लिहून देतो. कारण की हे काँग्रेस अशीच हवेत जाते. आता पूर्ण माहोल देशाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात देशातला. आता हा माहोल ते पूर्ण हायजॅक करतील आणि 2029ला हे पप्पू बनतील. म्हणून सांगतो, आदिवासी असो, ओबीसी असो, एसटी असो, एनटी असो, हे सर्व बहुजन लोकांनी एकत्र येऊन या काँग्रेसवर दबाव टाका, की 2029ची निवडणूक तुम्ही खरोखर आंबेडकरी नेत्यांना सोबत घेऊन लढा. कारण की आपल्यासाठी हे काँग्रेस ना भांडत, ना बीजेपी, ना सेना, ना राष्ट्रवादी. आपल्यासाठी फक्त आपले बहुजनातले जे पक्ष आहेत, वंचित असो, आझाद समाज पार्टी असो, मायावतीचा पक्ष असो किंवा आदिवासींचे पक्ष असो, हेच भांडतात. जय भीम, जय आदिवासी.